माझा सर्वात आवडता सण म्हणजे कावड बारस हंडरगुळी. शाळाच नव्हती आमच्या काळात. बरोबर आहे. हम्म आता आम्ही किती दिवस टिकणारे आहो. बरोबर आहे. हा दरवर्षी न चुकता येत होता आम्ही. रात्रभर भारूड म्हणायचे, सोंगा आणायचे आणि लोकांची खूप करमणूक करायची. नमस्कार मित्रांनो, लातूर जिल्ह्यातल्या हंडरगुळी गावामध्ये महादेव कावड बारस हा एक खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. असं म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये कुठेही असा कावडी बारशीचा उत्सव साजरा होत नाही. बऱ्याच ठिकाणी काठ्या असतात, पण कावड ही फक्त आणि फक्त हंडरगुळी या गावामध्येच आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. मित्रहो, या उत्सवासाठी या गावातला माणूस महाराष्ट्रामध्येच नाही, भारतामध्ये कुठे जरी असला तरी या कावडी बारशीसाठी तो आवर्जून दरवर्षी या गावामध्ये या उत्सवासाठी हजर राहतोच. या उत्सवाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं की बहुजन समाजाची एक कावड असते आणि मातंग समाजाची एक कावड असते. या उत्सवामध्ये सर्वात पुढे अगोदर नवबौद्ध समाजाची कावड राहायची. आता सध्याला सर्वात पुढे मातंग समाजाची कावड असते आणि त्या मातंग समाजाच्या कावडीच्या मागे बहुजन समाजाची म्हणजेच याच कावडीला जंगमाची कावड असं सुद्धा म्हणतात, कारण ते जंगम समाजाचे इथले जे पुजारी आहेत त्यांच्या घरून निघते. एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते की प्राचीन काळापासून किंवा जुन्या काळापासून वेगवेगळ्या जातीची जी समानता आहे ती या कावडीच्या उत्सवातून दिसून येते. आणि विशेष करून दलित समाजातल्या मातंग समाजाची कावड ही त्या कावडीला मान दिला जातो. ती कावड सगळ्यात पुढे असते. सुरुवातीला बहुजन समाजाची कावड उठवली जाते आणि त्याच्यानंतर मातंग समाजाची कावड उठवण्यासाठी जातात. असं उदाहरण कुठल्याही धार्मिक उत्सवात सहसा पाहायला मिळत नाही. एक सामाजिक समरसतेचं एक उदाहरण म्हणजे हा उत्सव आहे. सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा उत्सव प्राचीन काळापासून जुन्या काळापासून चालत आलेला हा उत्सव म्हणून या उत्सवाकडे पाहिलं जातं. काही जण म्हणतात की हा उत्सव 200 वर्षापूर्वीचा आहे, काही जण म्हणतात 150. पण नेमकी माहिती कोणालाच नाही की हा उत्सव किती वर्षापासून या ठिकाणी साजरा केला जातो, कारण जुने लोक आता अस्तित्वात राहिलेले नाहीत. मित्र, व्हिडिओ थोडा मोठा जरूर होईल. व्हिडिओ जरी मोठा होत असला तरी तुम्ही वेळ काढून हा व्हिडिओ पहा, एवढंच मला सांगावंसं वाटतं. तर मित्र हो, आपण पाहणार आहोत महादेव कावड बारस यात्रा हंडरगुळी या गावचा हा उत्सव. हे बघा, हे साठेनगर मधील मातंग समाजाचं महादेव मंदिर आहे. खास बारशीसाठी खूप चांगल्या पद्धतीनं सजावट केलेली आहे. बघा, ही नंदी आणि ही महादेवाची पिंड तुम्ही बघू शकता. ही महादेवाची पिंड हे बघा, आणि ही सजावट फुलांची बघा खास कावड बारशीसाठी. हे बघा, हे कावडीचा हा पहिल्यान सुरूचा हा सांगाडा आहे. अजून ही सजवायची आहे. हे बघा, ही कावडी, हा आहे कावडीचा सांगाडा. हे कावड बांधणं चालू आहे. असा फराळा म्हणतात ह्याला, तुम्ही पाहता तो फराळा चढवलेला आहे. याला म्हणतात फराळा. या अशा पद्धतीचं ही नंदी हा लाकडापासून तयार केला असतो. हा लाकडाचा नंदी कलर दिलेला आहे. हा बघा, हा फराळा. वर जाऊन ही मुलं बसलेली आहेत. हा मुलगा तुम्ही पाहू शकता. हे बघा, याच्यामध्ये काहीतरी अडचण चूक झालेली आहे बांधण्यामध्ये, म्हणून पुन्हा एकदा याला खाली उतरवलं जात आहे. हे आंबाड्याचे केस आहेत. आंबाडा याच्यापासून तयार केलेले जातात, ते वरच्या बाजूला असतात. ही आहे जंगमाची कावड. ही सुद्धा हा बघा, तुम्ही आंबाडा पाहू शकता वरच्या बाजूला. आणि ह्या लांब दांड्या सागाच्या किंवा निलगिरीच्या लाकडाच्या असतात. ह्या सोल आहेत. मजबूत सोलच्या साह्याने याला बांधलं जातं. हे मुलं तुम्ही पाहू शकता. बघा, मजबूत रस्सी असते, मजबूत सोल.
हा हे सुंदर असा गोंडा बघा तुम्ही किती सुंदर दिसतोय गोल करते बघा ही तरुण तरुण तडफदार मुलं ही तरुण पोरं तुम्ही पाहू शकता हे बघा अशा पद्धतीनं वरच्या बाजूला बसून हे अशा पद्धतीनं रस्सीनं बांधलं जातं हे बघा ही छत्री आहे सुंदर नक्षीकाम केलेली छत्री तुम्ही पाहू शकता सोनेरी कलरची वेगवेगळं नक्षीकाम हे अशा पद्धतीनं आहे बघा ह्याला हे रस्सीनं हे गुंफलं जातं या कावडी बारशीमध्ये वेगवेगळ्या जातीच्या कावडी सुद्धा समाविष्ट असतात चांभाराची वाण्याची छोट्या छोट्या कावडी समाविष्ट असतात हे बघा तुम्ही रचना पाहू शकता हे जे वस्त्र आहे पांढऱ्या कलरचे कशा पद्धतीने हे विणलेलं आहे ही बांधण्याची कला तुम्ही पाहू शकता ह्या घंट्या आहेत माय ही जी कावड आहे आपल्या गावातली हा ही कावड किती वर्षापासून चालू आहे तुम्हाला काय आठवते का नाही हो आठवत आम्हाला लई दिवसापासून कवापासून आहे की का नाही की आमच्या काही लक्षात राहिलं नाही हा हा आता हे पुढचं मार्ग काहीच ठाव नाहीत बघा महागली बी नाहीत आणि मोरचे बी नाहीत हा हा आपल्याला माहितच नाही ते पहिलंच किती दिवस झाल्यात की का नाही की हा. ते काय आपल्याला लक्षात नाही बघा हा ध्यान नाही पचार नाही आता लहान होते मी मला काय माहिती आहे बाळपणी लग्न झालेलं आहे तेव्हापासून इथं खपल्यावर कुठलं ओळख राहते बरोबर 12 वर्षाची ओळख राहते का ननग्या लेकराला मोठं झालं तर त्यांना लिहते आता लिहलाल्यात हिंडलाल्यात फिराल्यात आम्हाला लिवाय सुद्धा नव्हतं शाळाच नव्हती आमच्या काळात बरोबर आहे म्हणजे ही कावडीची परंपरा लई जुनी आहे जुनी आहे जुनी लई दिची आहे आपल्या मातंग समाजातली कावड कोण तयार केले तयार हे जंगमाने केलेली आहे जंगम होता गोसाई होता गंगापूरचा गोसाई होता त्यानं सुतार आणला तिथून कुठून आणला की सुतार गंगापूरच्या गोसायानं सुतार आणून इथं आणून कावड बनवलं कावड बनवून मग इथून गेले 14 दिवस लिंबाचा पाला खाऊन तयार केले कावड तयार केले कावड त्यांनीच तयार करून आम्हाला बनवून 2 रांजण मोहरी 1 रांजण महाग 1 रांजण कावडीला बांधून बनवून तयार करून दिले गेले आम्हाला एवढं माहिती आहे हे बघा हे महादेव मंदिराचं दृश्य आहे हे महादेव मंदिराकडे जत्रा भरलेली आहे हे मुलं नाचताना तुम्ही पाहू शकता हे वेगवेगळे हॉटेल आहेत वेगवेगळे स्टॉल भेळपुरीचे वगैरे गाडी आईस्क्रीमचे गाडी हे तुळजाभवानीचं मंदिर आहे तुळजाभवानी मंदिर आणि हे महादेवाचं विहंगमय दृश्य सुंदर असं बाहेरून दिसणार हे दृश्य हा बाहेरचा लूक आहे हे वेगवेगळे स्टॉल राधिका कुल्फी आईस्क्रीम हे मंदिराचे विश्वस्त मंडळ गावातील तरुण तरफदार गावकरी हे मंदिराचं सुंदर असं बाहेरूनचं दृश्य बाहेरूनचा हा लूक आता पब्लिक यायला सुरू झालेली आहे ह्या महिला भगिनी बघा मध्ये महिलांची रांग लागलेली आहे दर्शनासाठी ही सुंदर अशी रांगोळी तुम्ही पाहू शकता शंकर पार्वती विवाह त्या भगिनी रांगोळी काढत आहेत हे बघा एक महादेव पार्वती हे स्टेज फुलाने सजवलेलं आहे आणि त्यामागे महादेव आणि पार्वतींचा विवाहाचा फोटो ह्या आरत्या बघा तुम्ही बाजूला महिला भगिनींची दर्शनासाठीची रांग खूप सुंदर अशी रांगोळी हा नंदी हे फुलांनी सजवलेलं मंदिर महादेवाची पिंड हे दर्शनासाठीची रांग हे
फुलांचं दृश्य आणि मनोरे. महाप्रसादाची व्यवस्था पाहणारे हे गावकरी आहेत. इकडे महाप्रसाद सुद्धा चालू आहे. हे बघा, हे भात टोपलीमध्ये दुरुडीमध्ये टाकत असताना, आणि हे बघा ही रांग, हे बघा हे गावातील तरुण तडफदार सर्व, आणि महिला भगिनींची सुद्धा जेवणासाठी रांग लागलेली आहे. मंगल कार्यालयाच्या खालच्या बाजूमध्ये ह्या महिला भगिनी जेवण करत आहेत, आणि ही पोरं सगळी जेवण वाढण्यासाठी, गावातील सगळी तरुण पोरं, या महिला भगिनी सुद्धा जेवण वाढत आहेत. ही मंगल कार्यालयाच्या वरची बाजू आहे. वरच्या बाजूला पुरुषांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा, हे दत्त मंदिर आहे आणि हे महादेवाचं सुंदर असं मंदिर मागच्या बाजूनं असलेलं आहे. आणि हे तुळजाभवानी मंदिर मागच्या बाजूनं घेतलेला हा व्हिडिओ आहे. महादेव मंदिराची मागची बाजू रोषणाई टाकलेली आहे, लाइटिंगची रोषणाई तुम्ही पाहू शकता, किती सुंदर दिसत आहे. हे दत्त मंदिर, महादेव मंदिराची मागची बाजू, आणि बाजूला तुम्ही हे बघा हे तुळजाभवानी मंदिर. आता हे बघा पब्लिक यायला सुरू झालेली आहे. ही आहे जंगमाची कावड. विश्वनाथ अप्पा स्वामी हे जे तुम्ही पाहताय, या कावडीचे प्रमुख आहेत. आप्पा, ही जी कावड आहे आपली, या कावडीची परंपरा किती वर्षापासून चालत आलेली आहे? माझ्या आजोबा पंजोबापासून चालताची परंपरा आहे. आजोबा पंजोबापासून पिढ्यान पिढ्या 100-150 वर्षाची गोष्ट आहे. 100-150 वर्ष झाली गोष्ट आहे. आजची नव मला 77 वर्ष झाले, म्हणजे पंजोबा जेव्हापासून आहे. तुमचं वय 77 वर्ष आहे? 77 वर्ष झाले माझं वय. आणि माझ्या आजोबाच्या आजोबापासून चालत आलेली आहे. आप्पा, ही परंपरा सुरू कोण केली असेल? ही परंपरा माझ्या पंजोबाने चालू केली आहे. त्याचं नाव सात्याप्पा होतं. सात्याप्पाच्या पुढे शंकराप्पाचे महादेवाप्पाचे आम्ही. फार वर्षापासूनची आहे. उत्सव फार वर्षापासून जुन्या काळापासून करतात. परंतु पहिले आधी ह्या साठेनगर मधून पहिली काठी जात होती अगोदर, आणि नंतर जे आहे ते गंगापूरचे महाराज म्हणून होते एक, त्यांनी जे आहे ते हे कावड बसविले. तेव्हापासून हा कावडी उत्सव मांगडतून किंवा ह्या मातंग समाजातून सुरू झालेला आहे. म्हणजे गंगापूरच्या महाराजांनी ही कावड आणली, आणि त्याच्या अगोदर काठी होती. अगोदर काठी होती, पुरातन काळापासून ती काठी होती. साधारणतः किती वर्ष झाली असतील? अंदाजे 200च्या जवळपास. 200 वर्षापासून. पण फिक्स कुणालाही माहिती फिक्स माहित नाही. ठीक आहे. हे किती वर्षापासून आहे ते कुणालाही इतिहास माहित नाही, पण पुरातन काळापासून. हे बघा, हा जो आवाज तुम्ही ऐकत आहात, ही कावड उठलेली आहे, मातंग समाजाची कावड. हे जे दृश्य तुम्ही लांबून मला दिसत असेल, आवाज ऐकायला येत असेल. स्वामीची कावड उठल्यानंतर तेच येऊन, स्वामी तिकडचे सगळे सर्व लोक येऊन या ठिकाणी मातंग समाजाची कावड उठवतात.
कावड भरपूर लय दिवसाची आहे. कमीत कमी 100 वर्ष झालं हा हा कावड चालू आहे. हा आम्ही लहानपणापासून आम्ही कावडीची सेवा करतो. हम्म आज कमीत कमी 3-4 पिढ्या झाल्या कावड उभा टाकल्यापासून. 3-4 पिढ्या संपल्या. आता हे आमची 5वी पिढी आहे म्हणा की, तर बी कावड चालू आहे. आजोबा पंजोबा सगळे वारले. हा आता माझ्या ह्याच्यातले फक्त 1-2 असतील जास्तीत जास्त जिवंत जीवन. म्हणजे तुमच्या सोबतचे सगळे वारलेत. सगळे वारले, कोणी राहिलं नाही. हम्म तरी इथून बी झालं तर आमच्या ह्यानं कावड पुढे अशीच चालती राहावं, चांगला आनंदानं पार पाडावं. आता आम्ही किती दिवस टिकणारे आहोत. बरोबर आहे. हा हम्म झालं अजून 4-2 वर्षामध्ये आम्ही जातो. हम्म पण लेकरा बाळांना अशी कावड परंपरा अशी चलत आली आणि चालवावं. हे बघा, ह्या ज्या छोट्या छोट्या कावडी पाहत आहात तुम्ही, वेगवेगळ्या जातींच्या ह्या कावडी आहेत. त्या छोट्या छोट्या अशा अजून काही कावडी आहेत. तुम्ही बघू शकता ही छोटी छोटी मुलं. हे बघा. मोठी कावड इकडच्या साईडला तुम्ही पाहू शकता. अण्णा, असं म्हटलं जातं की आपली जी कावड आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी कावड कुठेही नाही असं म्हटलं जातंय. याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? नमस्कार, मी रामकिशन सूर्यवंशी. माझं वय 55 वर्ष आहे. आता बघा, जवळपास माझं 55 वर्षाच्या वयामध्ये मी कावड बघतो. ही आता कावड आणि काठी ह्या 2 मध्ये प्रकार आहेत. काठी म्हणजे सरळ एक उभी काठी असते आणि कावड म्हणजे अशा प्रकारची. हे बघा, कावड अशी आहे काय, हे वरी असं फरारा असतो. आणि ही फरारा जे आहे, कावड जी आहे ही म्हणजे मला कळण्याच्या अगोदरपासून चालू आहे, म्हणजे पिढ्यानपिढ्यापासून. काय आता 55 वर्ष तर माझं झालं, त्याच्या अगोदर किती दिवसापासून हे काय माहित नाही, पण पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली आहे. हे आहेत श्रीधर स्वामी, नवीन पिढीचं हे नेतृत्व करत आहेत. श्रीधर स्वामी, कावड ही जी परंपरा आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे जी आपली कावड परंपरा आहे, जवळपास आपल्या गावामध्ये 250 वर्षापासून चालू आहे. 250 वर्ष. कुणी म्हणतं 150 वर्ष, कुणी म्हणतं 200 वर्ष. साधारणतः आता असं 150 ते 200 वर्ष दरम्यान झाली, म्हणजे फिक्स कोणी सांगू शकत नाही असं. आमच्या पंजोबाच्या आजोबाने चालू केलेली आहे. आमचे पंजोबा म्हणजे यांचे वडील. आता आमच्या आजोबाचे वडील महादेवप्पा स्वामी हांडरगुडीकर, आणि ते मुख्य प्रवर्तक आहेत कावडीचे. त्यांनी ही परंपरा पुढे चालवलेली आहे. विविध समाजाच्या जाती धर्माच्या कावडी असतात, याच्यामधून सामाजिक एकतेचा संदेश मिळतो का? हो, नाथ महाराजांचं प्रमाण आहे की
हा शिवनामाचे कावड खांदी आम्ही घेते समता बुद्धी. हा हा सर्वांना समान घेऊन सगळ्या जातीच्या लोकांना समान घेऊन चालवायचं. कावडी परंपरा हंड्रगुळी नगरीत जवळजवळ 200 वर्षापासून आहे. आमचे आजोबाचे पणजोबा हा. यांच्यापासून आहे. 1825 पासून आहे. अंदाजे एकजुटीने एक काम करून गाव सर्व एक होऊन ते कावडी उत्सव केला जातो. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येतो. हे बघा, इकडून ही स्वामींची कावड इकडून येत आहे आणि इकडून मातंग समाजाची कावड येत आहे. हे आहे गणपती मंदिर. या दोन्ही कावडी एकत्र झाल्यानंतर मातंग समाजाची कावड पुढे जाते. हे बघा, ही स्वामींची कावड या ठिकाणी येऊन बसलेली आहे आणि इकडच्या साईडला तुम्ही बघू शकता मातंग समाजाची कावड या ठिकाणी येत आहे. हे बघा, ही मातंग समाजाची कावड ज्यावेळेस इथून पुढे जाईल त्यावेळेस स्वामींची कावड पुन्हा एकदा उठून मातंग समाजाच्या कावडीच्या मागे मागे पुन्हा एकदा जाईल. बघा, बघू शकता ही मातंग समाजाची कावड आणि ही जंगमाची कावड म्हणतात याच कावडीला. हे बघा, हे या गणपती मंदिराच्या त्या बाजूने ही पुढे जात आहे. बघू शकता, हे बघा, हे दृश्य तुम्ही बघू शकता. बघा, हे इकडच्या बाजूला हा सगळी समोर येईल. पुढे गेल्यानंतर स्वामींची नमस्कार, मी निवर्ती माधवराव सूर्यवंशी. कावड खांद्यावर घेऊन नाचत नाचत महादेवाकडे जाऊन सकाळी पहाटेच्या टायमाला शिवविवाह सोहळा संपन्न होतो. अशा पद्धतीचे एक कावडीचा कार्यक्रम होतो आमच्या गावात. आम्ही लहानपणापासून ही कावड बघतो आणि तिला नाचवतो. हलकी व बाजा, ताशा, ढोल याच्यावर आम्ही नाचतो, खेळतो, बागडतो. आणि मातंग समाजाकडून तिकडून कावड येते आणि इकडून आम्ही गुरुवर जंगमाच्या घरून आम्ही कावड महादेव मंदिरापर्यंत पहाटेपर्यंत नाचत तिथपर्यंत घेऊन जातो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जंगमाच्या हाताने पहाटे 5 वाजता कावडीचे लग्न लावून आम्ही हा कार्यक्रम समाप्त करतो. मी अली साहेब बोलू लागलो. ही जे काही आमच्या कावडीचा कार्यक्रम आहे ते सर्वांमध्ये होतो आणि त्यानंतर जे आहे ना परगावी आमचे गावचे पाहुणे वगैरे सगळे इथे येतात आणि सगळ्यामध्ये आम्ही सहकार्य करतो. हे कावड नाचत गाचत आम्ही महादेवापर्यंत घेऊन जातो. आमचं जे आहे ना हे म्हणणं आहे की या गावामध्ये आमच्या अंडरगुळी परिसरामध्ये हे सण सर्वात मोठा आहे आणि ह्या गावामधून जितके काही बाहेर गेलेले लोक आहेत, मुंबई किंवा दिल्ली, कलकत्ता, इकडे तिकडे सगळे लोक ह्या गावामध्ये आमच्या इथे येतात आणि सगळे आम्ही एकत्र होऊन एक कार्यक्रम पार पाडतो.
माझ्यासमोर ह्या दोन्ही कावड्या बसवल्या जातात. जुन्या काळात या ठिकाणी कावड्या बसवल्यानंतर भारूड व्हायचे थोडा वेळ. सध्या भारूडाचा प्रोग्राम महादेव मंदिराच्या मागच्या मंगल कार्यालयामध्ये होत आहे. त्या ठिकाणी प्रोग्राम चालू आहे भारूडाचा कार्यक्रम. नमस्कार, मी सरस्वती मुरलीधर कांबळे, राहणार चिंचघर प्रभुवाडी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. मी आहे कोकणस्थ, पण माझं सासर जे आहे ते हंडरगुळी गाव, तालुका उदगीर, जिल्हा लातूरमधली आहे. त्या ठिकाणी कावड बारस म्हणायचा एक उत्सव असतो. खूप सुंदर असतो तो. महादेव पार्वतीचा विवाह असतो तो. त्यावेळेस सर्वांची, आम्हा पूर्ण फॅमिलीची ओढ असते की त्या आपण सणानिमित्त आपण गावी जावं. त्यामुळे आमच्या सर्वांमध्ये विरंगुळा तयार होतो. आम्ही नेहमी बिझी असतो, पण ह्या निमित्ताने आम्ही एकत्र येतो. सर्वजण एकत्र आल्यामुळे विचारांची देवाणघेवाण असते, सणवार असतं, उत्सव असतं, आणि आमच्या मैत्रिणी भेटतात किंवा मोठे वरिष्ठ लोक भेटतात. त्यामुळे आमची देवाणघेवाण तर असतेच विचारांची, पण प्रत्येक बाबीमध्ये खेळीमेळीचं वातावरण असतं. ह्यामुळे ही कावड बारशीचा जो उत्सव आहे त्या बारशीसाठी सर्वांनी आवर्जून यावं आणि हा उत्सव नेहमीच्याला चालू असावा. सर्वांसाठी शुभेच्छा. मी संभाजी गोताळे, मी सध्या मुंबईला राहतो. मी हर वर्षी महादेव बारशीच्या कार्यक्रमाला हंडरगुळी गावी येतो. मी कुठेही असलो तर मी हंडरगुळी गावाला येतो. हा कार्यक्रम खूप वर्षापासून चालू आहे इथं. पण ह्या कार्यक्रमासाठी कुठेही असलेले माणसं, कुणीही असलेले माणसं इथं गावी येतात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर बालाजी माने, राहणार हंडरगुळी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. मी असतोय मुंबई. ह्या कावड बारस निमित्तानं मी कुठं पण असलो तरी मी कावड बारस निमित्तानं मी गावी येतोच. हे गावी आल्यानंतर जे आहे ना, माझं सर्व ताणतणाव सर्व निघून जातोय. आनंद वाटतोय. ते काही टेन्शन असतंय, ते बिझनेसचं असेल, कशाचं पण असेल, सर्व माझं विसरून जातं. हा उत्सव चालू राहायला पाहिजे. हे बघा, ह्या ज्या महिला, तुम्ही ह्या महिला भगिनी ज्या पाहत आहात, ही जी कावड आहे स्वामींची कावड, या कावडीचे मानकरी आहेत हे सगळे. माझ्या मताने की मला जसं कळतं, आमच्या घरामध्ये 2-3 पिढ्या अशा झालेल्या आहेत. खूप जुनी परंपरा आहे आणि हे परंपराचे मानकरी आम्ही स्वामी आहोत, मठपती गावचे महादेवाचे पुजारी म्हणून. आणि खूप ही जुनी परंपरा आहे आणि आता सुद्धा ही परंपरा अशीच चालू आहे. खूप भाविक भक्त मोठ्या प्रमाणे येतात आणि हे कावड बारस यात्रा महोत्सव आणि लग्न सोहळा नेहमीच चालत राहणार पुढं पण. नमस्कार, मी प्रतीक्षा मुरलीधर कांबळे. माझं मूळ गाव आहे खरं तर खेड, जे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. मी नोकरीनिमित्त मुंबई येथे जरी असले तरी माझं गाव हे हंडरगुळी, जे की लातूर जिल्ह्यामधला आहे. दरवर्षी मी महादेव कावड बारस या उत्सवासाठी या माझ्या मूळ गावी येते. मला आवर्जून माझी एक आठवण सांगावीशी वाटते की माझे आजोबा कैलासवासी श्री संतराम दशरथ कांबळे हे खूप जुने भारुडकार होते. या उत्सवादरम्यान त्यांचे अत्यंत खूप सुंदर असे भारुडाचे कार्यक्रम या ठिकाणी चालायचे. या कार्यक्रमाकरिता मी आवर्जून दरवर्षी येते. भलेही माझ्या बिझी शेड्यूलमध्ये मला थोडा वेळ मिळत नसला तरी सुद्धा थोडासा वेळ काढून या माझ्या स्पिरिच्युअली ठिकाणी या कार्यक्रमाकरिता मी आवर्जून येते. यामुळे मला एक एनर्जी मिळते आणि आत्मिक शांतता देखील मिळते. खूप खूप धन्यवाद.
इथली बायलेक आहे विश्वनाथ स्वामी मठपती आप्पा यांची मोठी मुलगी आहे आणि आमची परंपरा हे दरवर्षी आमची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे कावड बारशीची आणि अशीच हे पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे ह्याच्या पुढेही चालत राहील आणि आम्ही मुली हांडरगुळीच्या बायलेकी आहोत पण अहमदपूरला दिलंय मला पण आम्ही कुठेही राहू पुण्याला कुठेही राहू पण ह्या कार्यक्रमासाठी दरवर्षी न चुकता येत होता आम्ही. नमस्कार, मी कोमल रामकमल. हा सण एवढा मोठा साजरा करतात मला माहिती नव्हतं कारण मी दुसऱ्या जागी कुठंच नाही पाहिले हा एवढा मोठा सण साजरा करतात ते. कारण कावड बारस हे आमच्या गावामध्ये सुद्धा आहे पण ते छोट्या काट्या बसवतात, छोट्या काट्यांमध्ये साजरा होत होता आणि इथे म्हणजे हंडरगुळीमध्ये एवढी मोठी कावड बारस होते की इथं सगळ्या बायले की पुणे मुंबई कुठेही असू जात पण या सणाला आवर्जून येतात. इथे रात्रभर हे कावड घेऊन मुलं नाचतात. परत इथल्या महिला भगिनींनी इथे पाहून इथल्या महिलांना पाहून मला एवढा आनंद होतो. एवढे सगळेजण आवर्जून येतात. बायलेकी जे बोलतात त्या गावचे दीपावलीला जरी नाही आले तरी ह्या कावड बारसीला येतात कारण ह्या गावामधला म्हणजेच हंडरगुळी मधला हा सगळ्यात मोठा सण साजरा केला जातो. खूप छान वाटलं या सर्वांना नाचताना एवढं सण साजरा करताना पाहून खूप आनंद झाला. धन्यवाद. अशा पद्धतीने ह्या कावडी आता थांबलेल्या आहेत. विवाहाची वेळ झालेली असल्यामुळे कावडी थांबायला लागलेली आहे. मंगलाष्टकेची सुरुवात होते. हे कावडीला बशी मारून घेतलं जात आहे. विष्णू लक्ष्मी शुभम भवतु सावधान स्वस्ती श्री गुरुदेवता गणपती सूर्याद्युमंगल सावधान आता सावध
विशाल शिवमंगल कर्पूराची आठीक शिव सांभाळा ग्रामाचा शिव मंदिर सुंदर होईला कर्पूर तुलावतारो संसार सारो तुझसारम सदा संतम भगवन कर्म संभरेणो पार्वती शिव हर हा अशा पद्धतीने विवाह सोहळा पार पडलेला आहे. त्या सर्व भाविकांना श्री शंभू महादेवाचा आशीर्वाद. हे बघा पहाट झालेली आहे. आता रात्रभर ह्या कावड्या नाचून आता इथं लग्न लागलेलं आहे. नमस्कार, मी मुरलीधर संतराम कांबळे. अंडरगोळी हे माझं मूळ गाव आहे. मी कामानिमित्त मी बाहेरगावी असतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझा व्यवसाय आहे. हे अंडरगोळी फार लातूर जिल्ह्यामध्ये फार मोठं गाव आहे. कावडी बारस हा जो सण आहे ह्या गावामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये हा इथे साजरा होतो आणि माझं मूळ गाव आहे. मला खूप आठवण येते गावाची. आणि आवर्जून एक मला सांगावं असं वाटतं की ह्या कावडी बारस या सणानिमित्त माझे वडील ह्या कावडी बारस या कार्यक्रमामध्ये मोठे भारुडकार होते. आज ते हयात जरी नसले तर त्यांची आठवण ह्या गावामध्ये भरपूर आहे की माझे वडील ह्या सणानिमित्त रात्रभर भारुड म्हणायचे, रात्रभर सोंगा आणायचे, रात्रभर लोकांची करमणूक करायची. आणि मी लहानपणापासून हा पाहत आलो. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर माझ्या वडिलाचे जी आठवण जी आहे ती पूर्ण हे जिवंत होते. कावडीच्या रूपाने माझे वडील हे जिवंत आहेत असं मला वाटतं. इथल्या आठवणी सगळं मला जिवंतपणे दिसतात. कावडीच्या रूपाने माझे आईवडील दिसतात इथे. माझे वडील मरेपर्यंत रात्रभर भारुड म्हणायचे आणि मरेपर्यंत त्यांनी लोकांची करमणूक केली. म्हणून मी मरेपर्यंत मी कुठे असलो तर ह्या माझ्या मी मुळगावी येईन आणि लोकांकडे पाहून फार आनंद वाटतो. म्हणून मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की शेवटपर्यंत मी ह्या गावामध्ये येत जाईन. कुठेही जरी असलो बाहेर तर मी माझ्या कुटुंबासहित मी ह्या कावडी बारसच्या सणानिमित्त माझ्या मूळ गावी येत राहीन एवढीच एक ईश्वराकडे प्रार्थना आहे. हे महादेवाचे जे मंदिर आहे ते प्रभू श्रीरामचंद्रांनी स्थापन केलेलं आहे. या गावामध्ये दरवर्षी कावड यात्रा म्हणून साजरी होत आहे. तर ह्या दिवसाची आम्ही लहान असतानापासून दरवर्षी उत्सुकतेने वाट बघत आहोत. आम्ही दरवर्षी जिथून आहे तिथून येत आहोत. तिथे ही छोटीशी चिमुकली आहे. बेटा, तुला सर्वात आवडता सण कोणता आहे तुझा? माझा सर्वात आवडता सण म्हणजे कावड बारस हंडरगुळी. कावड बारस हंडरगुळी कशामुळे आवडतो? सर्वजण एकत्र जमतो त्यामुळे आवडतो. हा, मजा येते का कावडीची? हो, खूप. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.